आज आपल्याला सर्वांना कल्पना आहे की आमदार निवास ही जी वास्तू आहे ही विधिमंडळाच्या अखत्यारीमध्ये आहे. माननीय अध्यक्ष महोदय आणि सभापती महोदय ह्याच्यावरती योग्य निर्णय घेतील. सर, पण गृहराज्यमंत्रीपद आपलं नेमकं हे कारणच आहे का फक्त की नाही? कसे आहे, जर का तक्रार दाखल झाली तर त्याच्यावरती कारवाई करता येईल. तक्रारच दाखल नसेल, कारवाईचा प्रश्न उद्भवत नाही किंवा त्याच्याबद्दल आपण कारवाई करू शकत. तक्रार दाखल झाली तर नक्कीच त्याच्यावरती कारवाई होईल. जनसुरक्षा विधेयक आहे, काल कालच्या सभागृहात मांडण्यात आलं, आज वरच्या सभागृहात मांडत आहेत. किती महत्वाचं आहे विधेयक? आणि याला जोडून दुसरा प्रश्न की बरेच संभ्रम पसरवण्याचं जे काम आहे ते सुद्धा सुरू आहे. विरोधक म्हणतात की आमचा याला विरोध असेल आणि सर्वसामान्यांच्या मूलभूत अधिकारांवरती गदा आणणारं. नाही, जर का विरोधक असं म्हणत असतील की ह्या विधेयकाला त्यांचा विरोध असेल तर काल विधिमंडळामध्ये विधानसभेमध्ये जेव्हा हे विधेयक पारित होत होतं त्यावेळेस त्यांनी कुठलाही विरोध दर्शवलेला नाही. काही शंका मांडल्या होत्या, त्या शंकांचं निराकरण माननीय मुख्यमंत्री मोदयांनी तिथल्या तिथे केलं होतं आणि त्यांनी समाधान व्यक्त केलं आणि हे बिल एकमताने मंजूर व्हावं असा देखील तिथे विरोधकांकडून देखील तिथे आवाज आला होता. फक्त एक कम्युनिस्ट पक्षाचे पार्टीचे एक आमदार महोदय असल्यामुळे त्यांनी त्याला विरोध केला असल्यामुळे फक्त एका आमदार महोदयाने तिथे विरोध केला आणि म्हणून एक मताने होऊ शकले नाही. परंतु विरोध बाकावरती बसलेल्या बहुतांश पक्षांच्या प्रतिनिधींनी ह्याला तिथे सहमती दर्शवली होती. पण बाहेरून जर का वेगळी भूमिका मांडत असतील किंवा मला वाटतं हा एक कदाचित असा प्रयत्न होऊ शकतो की ह्या विधेयकाच्या बाबतीमध्ये गैरसमज पसरवायचा, शंका निर्माण करायच्या आणि वातावरण खराब करायचा प्रयत्न करायचा. मी कालही म्हटलं होतं, आजही पुन्हा अधोरेखित करतोय की माओवादीच्या विचारसरणीवरती विश्वास ठेवणारी जी काही संघटना आहेत, जे काही फ्रंटल ऑर्गनायझेशन्स आहेत, त्यांनाच हा कायदा लागू असणार आहे. कोणी उद्या समजा एखादं सरकारचं धोरण कोणाला मान्य झालं नाही आणि कोणी मोर्चा काढला, त्यांच्यावरती काय हे गुन्हे दाखल होणार नाहीये. त्यासाठी बीएनएस कायदा आहे. समजा कुठल्या कायद्याचं तिथे पायमल्ली होत असेल तर बीएनएस कायदा तिकडे आहे. अशा वेळेला फ्रंटल ऑर्गनायझेशन ज्यांचा संबंध हा सीपीआयशी डिरेक्टली येतो अशांवरती आपण कारवाई करणं हे आम्ही स्पष्ट केलेलं आहे. आपण जर बघितलं तर असे अनेक किस्से आपण बघतोय की एखाद्या गुन्हेगाराचा व्हिडिओ, कुणाला धमकीदाराचा व्हिडिओ, कुठला एखादा हातात साधा लाठीकाठी घेऊन जरी व्हिडिओ असला तर पोलिसांच्या माध्यमातून सदर रील करणाऱ्या, व्हिडिओ करणाऱ्या व्यक्तीला सुओ मोटो म्हणून पोलीस स्टेशनला बोलवून त्यांच्यावरती कारवाई केली जाते. गुन्हा देखील दाखल केला जातोय. पुणे आयुक्तालयात असे अनेक गुन्हे आहेत, त्याची माहिती दुपारपर्यंत मी तुम्हाला देतोय. मात्र मग या आमदारांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ आहे तर सुओ मोटो त्यासाठी का लागू शकत नाही? बघा, शेवटी विधिमंडळाच्या अखत्यारीमध्ये ही घटना घडलेली आहे. माननीय अध्यक्ष महोदय आणि सभापती महोदयांनी याच्यावरती योग्य निर्णय घ्यावा असं माननीय मुख्यमंत्री मोदयांनी देखील काल मला वाटतं काल विधान परिषदेमध्ये त्याचं वक्तव्य केलं होतं. त्याच्यावर योग्य ती कारवाई नक्कीच केली जाईल. सर, पण त्यामध्ये व्हिडिओ आहे, गुन्हा होताना स्पष्ट दिसतो आहे. म्हणजे नाही, बघा, शेवटी फिर्यादी देखील हवात ना. फिर्यादीशिवाय आपण करू शकत नाही. पण फिर्यादी असतील तर त्याच्यावरती कारवाई केली जाईल. सर, विधानसभा में बिल पास हो गया है, आज ऊपर के हाउस में आने वाला है. किस तरीके से भूमिका है सरकार की, क्योंकि संभ्रम अभी भी निर्माण किया जा रहा है विरोधकों को? देखिए, कल भी मैंने इसके ऊपर बात की थी कि ये विधेयक जो लाया गया है वो सिर्फ और सिर्फ जो माओवादी ऑर्गेनाइजेशन से कनेक्टेड संगठनाएं हैं उनके ऊपर कार्रवाई करने के लिए ये विधेयक लाया गया है. इसमें किसी भी इंडिविजुअल को या फिर किसी भी पॉलिटिकल पार्टी को टारगेट नहीं किया गया है. उनको कायदा ये लागू नहीं होगा. जो सीपीआई से कनेक्टेड मतलब माओवादी जो ऑर्गेनाइजेशन है, जो उनकी मेन बॉडी है, उनके संपर्क में रह के जो अर्बन नक्सलाइट जो एक्टिव है उन संगठना के ऊपर ये कायदा लागू होगा. यहाँ पे कोई भी पॉलिटिक्स का सवाल आता नहीं. अगर समझो किसी ने कल किसी को सरकार की कोई एक भूमिका अगर पसंद नहीं आई, कुछ उनको विरोध करना हो, कोई किसी ने अगर मोर्चा निकाल दिया तो उनके ऊपर ये कार्रवाई नहीं होगी. उनके ऊपर अगर कोई वायलेशन कायदे का अगर वहां पे होता है तो बिल्कुल उनके ऊपर बीएनएस के अनुसार कार्रवाई होगी. लेकिन ये जो कायदा है ये सिर्फ और सिर्फ जो फ्रंटल ऑर्गेनाइजेशन जो सीपीआई के आइडियोलॉजी फॉलो करती है उनके ऊपर कार्रवाई होगी. एवढं संजय गायकवाडबद्दल आपण बोलत नाही पत्रकार ये नहीं किया है, सुमोटो लेना चाहिए.